वाढदिवस असल्यावर दोन प्रकारच्या व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे समोरच्याचा वाढदिवस, हा आपला नाही. पहिली व्यक्ती, वाढदिवस 12ला सुरू होणार आहे, तोपर्यंत 11:30लाच हे फोन घेऊन बसलेले असतात. आपण एक मेसेज केला रे केला, दुसऱ्या मिनिटाला धन्यवाद, असंच प्रेम राहून दे, असं तसं एक कॉपी पेस्ट करून मेसेज ठेवलेला असतो, तोच फॉरवर्ड करायचा. स्टेटस आपण त्यांचा ठेवला रे ठेवला, अजून स्टेटस आपण ठेवलेला जस्ट नावलाच असतो, तोपर्यंत तो स्क्रीनशॉट मारून हे टाकलेच. म्हणजे दिवसभर रात्रभर ते झोपत पण नाहीत. दिवसभर नुसतं सेलिब्रेशन. ग्रुपवर पण प्रत्येक व्यक्तीनं जर हॅपी बर्थडे म्हणलं, लगेच थँक्यू 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 ह्यांचेच दिवसभर मेसेज. सेलिब्रेशन करतात, लगेचच सेलिब्रेशनचं फोटो टाकायचं, स्टेटस टाकायचं. म्हणजे दिवसभर 24 तास ते आपल्या वाढदिवसामध्ये चांगलं रमलेले असतात, बिझी असतात खूप. दुसरी जी कॅटेगरी आहे त्यांचं मला विशेष कौतुक वाटतं. दुसरी कॅटेगरी, वाढदिवस 12ला सुरू झाला, हे 10लाच झोपले. काय लेणं देणं नाही कशाशी यांना. 10ला झोपलेले असतात, मेसेज करणारे करतात, फोन जर कोण असेल त्यांचा जवळची व्यक्ती करून 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 दमते आणि ती पण झोपते. मग दिवसभर त्यांचं जे काय रुटीन आहे त्याच्यामध्ये जरा सुद्धा ते अजिबात चेंज करत नाही आहे, असं रुटीन त्यांचं असतं. ऑफिसमध्ये ते जर असले तरी त्यांना जवळच्या व्यक्तीला पण कळू देत नाहीत की आज आपला बर्थडे आहे. एवढं एकदम पेशन्सली सेल्फ कंट्रोल करून ते त्यांचा दिवसाचा दिनक्रम जो काय आहे तो त्यांचा चालू असतो. बाकी मेसेज करणारे करतात, जे काय असेल ते. रात्री वेळ काढून मात्र बेडवर गेल्यानंतर वेळ काढून सगळ्यांना धन्यवाद 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 एक मेसेज आपल्या सगळ्यांना फॉरवर्ड करायचा. अशी ही लोक दुसऱ्या कॅटेगरीतली, म्हणजे मी तर पहिल्या कॅटेगरीमध्ये येते. दुसऱ्या कॅटेगरीमधल्या लोकांचं तर मला खूपच आश्चर्य वाटतं. म्हणजे कसं स्वतःला त्यांनी मेंटेन केलेलं असतं आणि का, म्हणजे कशासाठी. वर्षातून एकच दिवस आलेला असतो, तो साजरा करायचं सोडून हे काय नेमकं काय सिद्ध करायचं असते, मला तर काय अजून उत्तर मिळालेलं नाही. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधले आहात ते पण सांगा आणि 2 नंबरच्या लोकांना काय नाव द्याल ते पण सांगा. ओके, बाय.